नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव, गाव, तालुका, जिल्हा सांगा. उत्तम विश्वनाथ रासकर, गाव बाडळी, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. अच्छा, तुम्ही तुमच्या या ऊस पिकासाठी ह्या फिल्या कंपनीची जी टेक्नॉलॉजी ती वापरली का? हा. काय तुम्हाला बदल जाणवला? फुटवे भरपूर आणि काळोखी पिकावर. बरं, जर दाखवा बरं फुटवे किती आहेत. मोठ्या मग 1 2 3 हा. 4 5 6 7 8 9 10 आणि 11 एका गड्ड्यामध्ये 10 ते 11 फुटवे आहेत, बरोबर का? हा. तर आता मला एक सांगा की तुम्ही यापूर्वी पण काही ना काहीतरी वापरत होता, तर त्या तुलनेत, मार्केटच्या तुलनेत ही फेलियर टेक्नॉलॉजी तुम्हाला कशी मिळाली आणि सुरुवातीपासूनची काय अनुभव आहे तुम्हाला? कसा ऊस होता आपला पहिला एक शिवडी होता, सिंगल शिवडी ऊस होता? हा, एक बरं, रोप लावण आहे का कांडी लावण आहे? कांडी लागा नाही. बरं, आज किती दिवसाची ही लावण आहे आपली? ही 3.5 महिन्याची आहे. 3.5 महिन्याची. हा. बरं, काय फरक तुम्हाला तुमच्या मनानं आलेला अनुभव सांगा टोटल. अनुभव हाच की फुटवे भरपूर आणि पिकाला काळोखी. पिकाला काळू केली. जेटा मी आणि जेटा काढलाय त्यातनं. आता जेटा काढलेला जेटा आहे. कापून काढला. हे सगळं असताना गव्हासारखं पीक असताना सुद्धा फुटवे टाकतील. म्हणजे आंतरपीक म्हणून तुम्ही आंतरपीक गहू केला. गहू केला होता, हो. बरोबर आहे? हम्म. मग गहू असल्यामुळे याला पाण्याचा आणि इतर खतांचा प्रादुर्भाव किती पट तुम्हाला ठेवलाय? किती ठेवलाय? म्हणजे खतं किती होती? खत आहेच प्रमाण वापरले. खताचं प्रमाण नॉर्मल ठेवले. नॉर्मल. बरं, मग तुम्हाला आता ऊसाची वाढ बघता काय वाटतंय? ऊसाचं उत्पन्न किती निघल? ऊसाचं उत्पन्न सरासरी एकरी 80 टन निघेल अशी अपेक्षा आहे, टार्गेट म्हणजे आहे. 80 टन उत्पन्न निघाल असं तुम्हाला वाटतंय? आपलं रेग्युलर उत्पन्न किती निघतं दरवर्षी? रेग्युलर किती 40 किंवा 45. 40-45, म्हणजे जवळजवळ तुमचं डबल होईल असं तुमचं अपेक्षित आहे, अपेक्षित आहे. बरोबर आहे का? हो. तुम्ही ही ट्रीटमेंट पूर्ण केल्यानंतर आता तुम्हाला शेतकरी विचारतात का आजूबाजूचे की प्लॉटला काय बदल झालाय? हा, विचारतात. काय तुमचं सांगणं आहे? ती सांगतोय की हेच की ह्या कंपनीचं खत वापरले हा, आणि आता मी खोडव्याला बी तीच वापरते. खोड्याला पण तुम्ही वापरताय, म्हणजे तुम्ही तुमच्या सगळ्या क्षेत्रामध्ये सगळा प्लॉट तुम्ही वापरताय. तर तुम्हाला ह्या प्लॉटला टेक्नॉलॉजी कोणी दिली? गारडी साहेबांनी. हा, गाडे साहेब, काय मत आहे तुमचं प्लॉट बद्दल? सुरुवातीला कसा होता प्लॉट? सुरुवातीला मी आलो तेव्हा यांनी प्लॉट दाखवला फिरवून आम्हाला. हा, प्लॉट मध्ये एकच शिवडी आणि एकच फुटवा होता. बरं, काळुकी नव्हती प्लॉटला, प्लॉट उचलत नव्हता. अच्छा, त्यांनी सांगितलं बाबा असं असं प्लॉटला आहे तर काय करता येईल. बरं, तर मी त्यांना आपल्या फ्लेअर टेक्नॉलॉजी मी सर्व माहिती दिली हा. आणि त्यांना सांगितलं असं पद्धतीने तुम्ही ट्रिप मध्ये वापरा अच्छा. आणि फवारणी द्या. बरं, त्याच्यानंतर त्यांचाच 22-25 दिवसानं मला फोन आला की फुटवे खालून छान निघाले. बरं, फुटवे भरपूर झाली ती, गावालाही त्याचा रिझल्ट चांगला आला. बरं, आता ह्याच्या प्लॉटच्या बरोबर न वापरायला काय प्लॉट आहे का आपल्याकडं? शेजारी आहेत ना वापरलेले प्लॉट. आपण या ठिकाणी आता दिसतोय की पण प्लॉटमध्ये अगदी काळुकी सुद्धा नाहीये, पिवळा प्लॉट दिसतोय तो. आणि एवढा उचलला पण नाहीये तो प्लॉट. चालेल, नाही, ग्रिप नाहीये त्या प्लॉटला, बरोबर आहे का? म्हणजे एकंदरीत तुम्ही समाधान आहे का प्लॉटवर? बरं, तुम्ही जी काय माहिती दिली त्याबद्दल फिलिया कंपनीकडून तुमचा आभार व्यक्त करतो. धन्यवाद.